नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। जसे आपल्याला सोशल मीडियाद्वारे जी माहिती मिळते, जसे की सिडको आणि म्हाडाचे रिलेटेड ज्याही न्यूज मिळतात ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। सिडकोच्या वाढलेल्या किमती ह्या 3 ते 4 महिन्यापासून मोर्चा, आंदोलनं, राजकीय मंत्रिमंडळी, पुढारी, मंत्री महोदय यांना जे पत्रव्यवहार झालेले आहेत, तरी पण सुद्धा सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या नाही आहेत। सिडको घराच्या किमती कमी होणे आवश्यक आहे, कारण की सिडको घराच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत। याच्यामध्ये जे इन्कम क्रायटेरिया आहेत, EWS आणि LIG, EWSसाठी 6 लाखांचं इन्कम क्रायटेरिया ठरवलेलं आहे आणि LIGसाठी 6 लाख रुपयांच्या वरती इन्कम क्रायटेरिया ठरण्यात आलेले आहे। ज्यांचं 6 लाखाच्या आत इन्कम आहेत ते घराची किंमत आणि त्यांचं इन्कम हे कुठेतरी ताळमेळ बसत नाही, म्हणजे त्यांना बँकेकडे गेल्यानंतर लोन करण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येत आहे। अशा कितीतरी मोठ्या समस्येला सिडको विजेतेधारक हे द्विधा मनस्थितीत सापडलेले आहेत। सिडकोच्या वाढलेल्या किमती हे जवळपास 25 ते 30% कमी करण्यात याव्या अशी त्यांची सातत्याने मागणी होत आहे। पण दिनांक आज जी बातमी आलेली आहे, जी महाराष्ट्र टाइम्स याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत, आमदार जे विक्रांत पाटील सर, त्यांनी सुद्धा हे सिडकोच्या वाढलेल्या किमती आहेत हे अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचललेला आहे। तर आता ह्या किमती मंत्री महोदयांनी कमी कराव्या याच्यासाठी जी बातमी आलेली आहे ती बातमी आपण आता या पुढे पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला अशीच लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। सिडकोच्या घरांवर लक्षवेधी, सरकारने हस्तक्षेप करून किंमत कमी करण्याची मागणी। माझ्या पसंतीचे घर योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्याअंतर्गत 26,000 घरांपैकी अवघ्या 10,000 घरांकरता सिडकोला कन्फर्मेशन अमाऊंट प्राप्त झाली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्याअंतर्गत 16,000 घरांसाठी सिडकोला ग्राहकच उपलब्ध झालेले नाही। यावरून ग्राहकांनी या पसंती किती दर्शवल्यावरून समजते। परिणामी पहिल्या टप्प्यात किमान 60% घरे विक्रीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आलेल्या सिडको व्यवस्थापनासमोर आता दुसऱ्या टप्प्यात घरे विक्रीस कशी काढायची असा यक्ष प्रश्न निर्माण दरम्यान सिडकोच्या घरांच्या किमती करण्यासाठी ग्राहकाकडून राजकीय पुढाऱ्यांनी देखील सातत्याने मागणी केली जात आहे। ग्राहक घरांच्या किमती कमी करण्याची वाट बघत बसले आहेत। चालू अधिवेशनात विधान परिषद सदस्य आमदार विक्रांत पाटील व शशिकांत शिंदे यांच्या सिडको घरांच्या अवाजवी किमतीबाबत लक्षवेधी उपस्थिती करून सर्वसामान्य परवडणाऱ्या किमतीत सिडकोची घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। सिडको गृहनिर्माण योजनेबाबत लक्षवेधी उपस्थित करताना घरांच्या किमती अवाजवी आकारणे, कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे सांगून नंतर हेतुपुरस्पर आकारण्यात येणे, मुंबईतील म्हाडा घरांच्या किमतीत तुलनेत सिडको घरांच्या किमती जास्त असणे असे मुद्दे उपस्थित करण्यात आले। तसेच खासगी विकासकांनी उभारलेल्या घरांच्या किमती सिडको घरांच्या किमतीत तुलनेत कमी असल्याने सिडको ही खासगी विकासकांच्या फायद्यासाठी कार्यरत असल्याने जनतेच्या मनात शंका दूर करण्यासाठी घरांच्या किमती 25 ते 30% कमी कराव्या अशी ग्राहकांची असलेली मागणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने कारवाई करावी असे मुद्दे लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आले। विशेष म्हणजे आवश्यकता नसताना सिडकोने घरे विकण्यासाठी जाहिरातदार कंपनीला 699 कोटीचे कंत्राट देणे व त्यांचा भार सिडकोने सर्वसामान्य ग्राहकांवर टाकला असल्याची शक्यता व त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सिडकोच्या कार्यप्रणालीवर उडालेला विश्वास व निर्माण झालेले संशयाची भावना लक्षात घेऊन शासनाने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे। आतापर्यंत सुमारे 10,000 ग्राहकांनी कन्फर्मेशन अमाऊंट भरून आपले बुकिंग कन्फर्म केले आहे। मात्र पुष्टीकरण रक्कम भरलेले ग्राहक देखील द्विधा मनस्थितीत सापडून घराचे बुकिंग रद्द तर करणार नाहीत ना, या विवंचनेत सिडको अधिकारी पडले आहेत। माझ्या पसंतीचे घर योजनेअंतर्गत सिडकोने पहिल्या टप्प्याअंतर्गत 26,000 घरे विक्रीस काढली होती। त्यापैकी सुमारे 21,000 घरांची सोडत 15 फेब्रुवारी रोजी काढण्यात आली। मात्र सोडत काढून जवळपास 5 महिन्यांचा कालावधी लोटला आहे, तरी प्रत्यक्ष घर घेण्यासाठी आतापर्यंत सुमारे 10,000 ग्राहकांनीच पुष्टीकरण रक्कम सिडकोकडे भरून घर खरेदीस होकार दर्शवला आहे। परंतु सिडकोला घरांचे कन्फर्मेशन देणाऱ्या ग्राहकांपैकी किती ग्राहक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात यावर देखील सिडको घरांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्याअंतर्गत सिडकोच्या उर्वरित 16,000 घरांच्या विक्रीबाबत सिडकोसमोर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। तर अशी ही बातमी आपण सिडकोच्या घरांवर लक्षवेधी प्रश्नांची बातमी बघितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।